नाटक हे मनोरंजनासाठी असतं। अनेकदा त्यातून कलात्मकतेचे वेगवेगळे प्रयोगही होतात, पण नाटक या माध्यमाचा वापर करून एखाद्याच्या मनात जगण्याविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न हा क्वचितच झालेला दिसतो। नाटकाचा एक थेरपी म्हणून वापर करणारी अशीच एक संस्था म्हणजेच नाट्यशाला। नाट्यशाला ही मुंबई स्थित संस्था गेली अनेक वर्षे अस्थिव्यंग, मतिमंद आणि कर्णबधिर मुलांना एकत्र घेऊन नाटके बसवित आहे। त्यांच्या नैसर्गिक मर्यादांवर मात करणारी शक्ती, स्वतंत्रपणे जगण्याचा आत्मविश्वास त्यांना ही नाटके सादर करण्यातून मिळावा यासाठी नाट्यशाला प्रयत्नशील आहे। कांचन सोनटक्के संचालित नाट्यशाला या संस्थेने नुकताच अस्थिव्यंग, मतिमंद आणि कर्णबधिर मुलांसाठी राज्यस्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेचं हे 10वं वर्ष आहे। महाराष्ट्रातील 10 केंद्रांवर 103 शाळांमधून निवड झालेल्या नाटकांची अंतिम फेरी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडली। गायांची दशा, आपण त्यांचे दुःख विचारूया का त्यांना? राणी ग राणीचे रस का बाणी, काय तिचं दुःख? काय सांगू बाई, मला मुलगा नाही। एका मुक्या चिरणीचा आम्हाला आहे शाप। आम्ही तिचं घरटं तोडलं, तिच्या पिल्लांना घराबाहेर काढलं। सुखाने विचारी मुकी झाली, तिची चिंटू बंद झाली। आम्ही तिला शोधते। तुम्ही पाहिलं का मुक्या चिरणीला? माहिती आहे आम्हाला, माहिती आहे आम्हाला। नाट्यशाला ही संस्था गेली 29 वर्ष सर्व प्रकारच्या अपंग मुलांसाठी सातत्याने धडपडते आहे। त्यांचा विकास कला माध्यमातून व्हावा ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि ते यशस्वी प्रयत्न आहेत। ह्या संस्थेतर्फे सर्व प्रकारच्या म्हणजे गतिमंद, दृष्टिमंद, कर्णबधिर, मतिमंद असे सर्व प्रकारच्या अपंग मुलांना आणि त्यांच्या विशेष म्हणजे त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षित करायचं काम आम्ही सुरू केलं आणि हे सगळं करत असताना त्यांना मिळणारा आनंद, त्यांची होणारी मानसिक आणि शारीरिक वाढ, त्यांचं संतुलन हे सगळं पाहून काम करायची जिद्द आणि मनोबल वाढत गेलं। सर्व संस्थांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। आजपर्यंत नाट्यशालेने कर्णबधिर आणि मतिमंद त्याचप्रमाणे दृष्टिमंद मुलांना घेऊन 55 बालनाट्ये प्रोड्यूस केलेली आहेत। त्याचे जवळपास 1000 प्रयोग भारतभर झालेले आहेत आणि 5000च्या वर शिक्षक प्रशिक्षित झालेले आहेत। मला खूप सांगताना आनंद वाटतो की अपंग मुलांमधील टेक्निकल ज्या गोष्टी थिएटरसाठी लागतात ह्या त्या पूर्णपणे ते आत्मसात करून त्याचा तो स्पॉट घेणे, त्याचं म्युझिक, त्यासाठी लागणारं नेपथ्य, त्या नेपथ्याचा वापर कसा करावा, ते लायटिंगचं बरोबर त्या स्पॉटमध्ये यावं, हे सर्व ते मुलं अतिशय सफाईदारपणे या वर्षाच्या स्पर्धेमध्ये करतायत। नाट्यशाळेने अपंग मुलांना एक प्लॅटफॉर्म दिला आहे, ज्याच्याने अशा अपंग मुलांचं आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्यातले जे नाट्य आविष्कार आहेत ते त्यांना सर्व लोकांसमोर प्रगट करण्याचा संधी ही नाट्यशाळेने दिलेली आहे। बाबा मी नाही ते बचन म्हणतो, नाही नाही तुम्हाला आम्हाला केलं
नाही चुप बस झाला. आत्मभान देणारं, सांस्कृतिक जाण वर्धापित करणारं अशा प्रकारचं हे यज्ञासारखं कार्य नाट्यशाला या बालकांसाठी करते. सर्व दूरपर्यंत पोचते. ग्रामीण भागातल्या लोकांना यापासून खूप खूप समाधान मिळतं आणि विशेषतः मंचावर येण्याचं जे समाधान आहे ते या बालकांचं, त्याचा अतुलनीय आनंद हा शब्दात व्यक्त करता येणार नाही. मारू नको माझ्या बाबांना माफ कर देवा, त्यांची चूक झाली, त्याला मारू नको, आता तू या स्पर्धेत नैसर्गिक मर्यादा असलेल्या मुलांची जिद्द आणि आत्मविश्वासपूर्ण अभिनय बघणे हा खरंच एक प्रेरणादायी अनुभव ठरला. नाट्यशालेच्या या संवेदनशील उपक्रमास हाऊसफुलच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा.